शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. ताटाकाचा चाट नाही. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुका म्हणे रुद्रांजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभट्टा. पांडुरंगा करू प्रथमा नमः. पांडुरंगा करू प्रथमा नमः. पांडुरंगा करू प्रथम दोन्ही संगत पांडुरंगा करू प्रथमा नमः. तुझे चरणा संतातिया. तुझरे चरणा संताय. कृपादाने कथेता विता. कृपादाने कथेता. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी. काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ मा शंकराचे असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारदाजे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जांचने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माही दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. नमो रंगभूमिका. भूमिका. कीर्तने उभे होती लोका. कीर्तने उभे होती लोका. कीर्तने उभे होती लोका. कीर्तने उभे होती लोका. प्रसंग श्रोते देखा. प्राण प्रसंग श्रोते देखा. आसया माझे दंडवत. दया माझे दंडवत. दया माझे दंडवत. दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. उमाशंकराची आतुता. कर्णवरी ठेवोनी माता. साष्टांगाचा दंडवत. कर्णवरी ठेवोनी माता. दंडवत दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम. जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीचं श्रद्धास्थान हनुमान मंदिर. त्याच्या जीर्णोद्धार म्हणजे वर्धापन दिनानिमित्ताने वर्षे 14वे. ज्यांचा आशीर्वाद लाभला ते वैकुंठवासी रामदासजी बाबा वाशेरे. ज्यांचा पुन्हा आशीर्वाद आहे ते पूजने माधव बाबा. ज्यांचं आज प्रवचन झालं केशव बाबा. या सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आज स्वर्गीय मातोश्री ती हनुमंताचीच आई निघली बाबा. हा योग. अंजना माई पांडुरंगजी भोईर या मातोश्रीच्या स्मरणार्थ पांडुरंगजी विठ्ठलराव भोईर, पद्माकर पांडुरंगजी भोईर, त्यांचा सर्व परिवार, त्या परिवाराच्या वतीनं
होम हवन, यज्ञ, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि अन्नदान. म्हणून त्या परिवारालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. या ग्रामस्थ आणि सर्वांच्या वतीनं निमंत्रण देणारे आमचे गुरुनाथ बाबा आहे का गेले बाबा, तुम्हालाही नमस्कार. आणि या सर्व गोष्टीचं वेल्डिंग करणारे माझ्यासोबत असणारे गायनाचार्य जगदाळे बाबा, त्यांनाही नमस्कार. इथल्या सगळ्या महिला भजनी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, या सर्वांच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा, यामध्ये काही काटकसर नाही. फक्त काटकसर होईल ते आमच्याकडून मंदिरात नेलं, तिथं उतरता आलं नाही. इथं 2 माणसांनी धरून आणलं वर, कारण बऱ्याच लोकांना कल्पना नाही. आमचं संचेती हॉस्पिटलला कमरेच्या मणक्याचं 4थ्या-5व्याचं ऑपरेशन झाल्यामुळे 1 पायरी चढायची म्हणजे 1 किलोमीटर वाटतंय आम्हाला. आणि तुम्हाला अतिशोक्ती सांगत नाही, नुसता एकटा उभा राहिलं तर कधी खाली पडेल याची शाश्वती नाही. म्हणून कोणीतरी खांद्यावर हात ठेवून पाहिजे. तिथेही मालकाकडे थांबलो, म्हटलं चहा गाडीत आणून द्या, मी उतरत नाही. तरी तिकडे मंदिरात नेलं, मी बाहेरूनच दर्शन घेतलं. म्हटलं बाबा मला असा त्रास आहे. आमचं जिथे निवासस्थान, या भागात आल्यावर वैकुंठवासी विठ्ठलरावजी भेरे साहेब, सर्वांना माहिती होतं, ढोक बाबा इकडे आले म्हणजे भेरे साहेबाकडे. मग एक आत्मीयता आहे. जसं रक्ताचं नातं असतं तसं ज्यांनी आमची खूप सेवा केली, कारण सांगतोय बरं का रविदास. आपले महाराज येणार आहे, आपले महाराज येणार आहे. माऊली बेरेताई मला दवाखान्यात भेटायला, पण राजू, रवी, सगळ्या परिवार. गेलेल्या व्यक्ती येत नाही, विठ्ठलराव गेले, पण असं वाटतंय की कुठून तरी पांढरा स्वच्छ खादीचा सदरा, कडक टोपी आणि हसत हसत कीर्तनाला येणार. अजून तसं वाटतंय. गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती है. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, पण पहिल्या चरणावर पहिला प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराज हनुमानजीला शरण शरणजी, एवढ्यावर कीर्तन होईल. याचं कारण सांगतो. त्या त्या भक्ताची त्या त्या दैवतावर एकनिष्ठ उपासना. आम्ही एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही. अभंग वाचा आपण. आमचा विठ्ठल प्रचंड, आमचा प्रचंड, आमचा विठ्ठल प्रचंड, आमचा विठ्ठल प्रचंड. इतर देवाचे न पाहो तोंड, इतर देवाचे न पाहो तोंड, इतर देवाचे पाहू तोंड, इतर देवाचे पाहू तोंड, इतर देवाचे न पाहो तोंड, इतर देवाचे न पाहो तोंड. आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवा
देवाचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही. ती एकनिष्ठ उपास जो जाको शरण रेखे. बस आपण लक्षात घ्या, एकनिष्ठ उपासक असणारे तुकाराम, कोणतेही संत पहा, त्या त्या दैवतावर त्यांचं निस्सीम प्रेम. एकदा तुलसीदासजीच्या पुढे मजा सांगतो, भगवान श्रीकृष्ण गुरुनाथ बाबा उभे राहिले. बराच वेळ उभे होते, मी तिथेच होतो. अरे पण तुलसीदासजी नमस्कार करेना ना. भगवान कृष्णाला वाटलं या संतांनी मला ओळखलं नसावं, म्हणून परिचय दिला, मी भगवान श्रीकृष्ण आहे. बरं मग काय करू? ग्रामपंचायतचा माजी सदस्य आला तरी माणसं कुठं बसून कुठं नेले का ब्रह्मांडाचा मालक आलो. कहा कहू छबी आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तब नमे धनुष बाण ले हाथ. या स्वरूपात तू गोकुळन गोपिका पागल केल्या असल, हा तुलसीदासजी शालूट नाही ठोकणार तुला. मग काय करावं लागेल, वापस जा आणि रामाच्या रूपात ये, लोटांगण घालील तुला. मुरली मुकुट दुराय के धनुष बाण लिए हाथ, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भये रघुनाथ. विठ्ठल त्या दैवतावर असणारं त्यांचं निस्सीम प्रेम. त्याशिवाय आम्ही इतर देवाचं भजन करणार नाही, इतर देवाचं तोंड पाहणार नाही. आता सगळी आमची वारकरी मंडळी बसलेली आहे. ज्ञानोबा रायाने बरं का रविदास पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा काय पाहिजे? काही नाही, तीर्थयात्रेला जायचं आहे. मग काय प्रासंगिक करार गाडी नाही, पायी जायचं. मग पाहिजे काय? थोडं बोलताना जड जातंय मला देवा. नाही बोला ना माऊली, तुमचा नामा सोबत पाहिजे. बरं का, एवढं म्हटल्याबरोबर पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली, माझा नामा जर क्षणभर दिसला नाही तर पाण्याशिवाय मासा, तशी माझी अवस्था होते. दुसरं काही मागा, नामा नाही देणार. मला दुसरं काही नको, फक्त नामा नेणार. हो नाही, हो नाही, मला गडाय बघू दे. हो नाही, हो ना, हो नाही, हो नाही करता करता 7:45 वाजता काही इलाज. बरं का भोईर साहेब, 7:45 वाजता हो म्हणावं लागलं. नामदेवाचा हात धरला पांडुरंगानं, पंढरपुरातला सांगतो, आणि माऊलीच्या हातात दिला. नामा, तुला ज्ञानोबा रायासोबत तीर्थयात्रेला जायचं आहे. किती वेळा बजावून सांगितलं देवा तुम्हाला, मेलो तरी पंढरपूर सोडणार नाही. वतन आमुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांद नको सेवा करू, तेथे नित्य मनोभावे प्रसाद स्वभाव. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे. हो शांत हो, शांत हो. मी ज्यांच्या सोबत पाठवतो ते कोण आहे? ओ प्रत्यक्ष परिब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, करीत ते आदर संगतीचा, करीत ते आदर संगतीचा. प्रत्यक्ष परिब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, करीत ते आदर संगतीचा, करीत ते आदर संगतीचा. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि करीत असे आदर संगतीचा. जा बाबा, तुझं भाग्य आहे, भाग्य आहे तुझं. आणि मग माऊलीच्या हातात हात दिला देवानं. कोणाचा? नामाचा हात दिला रविदास. पण देवाचं रडणं थांबेना. आपल्या साध्या भोळ्या लेकराला जर ठाण्याला पाठवायचं असेल शेजारणीच्या मुलासोबत, तर आई रडू रडू सांगते, बाळू हा कधी शहापूरला गेला नाही बरं का.
बस हाच प्रकार आहे. आज पहिल्यांदा पाठवते तुझ्यासोबत ठाण्याला. लाजाळू आहे, भूक लागली तरी जेवायला मागणार नाही, आणि भोळसर आहे, गर्दीत सांभाळून आण रे बाबा. जशी माय सांगते ना तसा जगाचा बाप ज्ञानोबा राहायला हातात हात दिला आणि सांगितलं, लाडिका लढीवाळ नामा माझे ताणे, तयाला मजवी न कोण आहे. माऊली, हा माझा नामा लाजाळू आहे, जेवायला मागणार नाही. मग तूच म्हणायचं, जेवून घे नाम्या, जेवून घे नाम्या, जेवून घे नाम्या. तो बरेच दिवस माझ्या सोबत नसतो ना आता, त्याच्यामुळे तसं होते ते. तहान भुकतवा जाणावी जीवी, तहान भुकतवा जाणावी जीवी. जशी आई सांगते शेजारणीच्या मुलाला आपल्या भोळ्या मुलाबद्दल, तसा जगाचा बाप. ताण भुकतवा जाणावी जीवीची, मद चिंता याची थोर वाटे. आणि भोळसर आहे, तीर्थयात्रेत तुमच्यासोबत पाठवतो, पण कुठं कुठं गर्दी असेल, मार्गी मागे पुढे सांभाळावे. मार्गे मागे पुढे सांभाळा, मार्गे मागे पुढे सांभाळावे. आरुष साबळे भरपूर झाला आता प्रमाणा. आरुष साबळे नामा माझे वेडे, आणि मार्गे मागे पुढे सांभाळावे. जावे स्वस्ती क्षम, यावे शीघ्र व्रत, आणि करावे स्वहित कळल तैसे. जा नामा जा. आणि जाताना नामदेवाचं रडणं सुरू झालं. रविदास, जातो देवा जातो, एका अटीवर. हे ज्ञानेश्वर महाराज, ही सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ तीर्थयात्रेत वाटेल त्या देवाच्या पाया पडतील, पण हा तुमचा नामा पाया पडणार नाही का? माझं ठरलंय. कटाबरी केर नाही त्या देवाचे, नेगमितयाचे करूचे, नेगमितयाचे. कटावरी कर नाही त्या देवाचे, नेगमितयाचे करूचे, नेगमितयाचे.
देवाचे हात कमरेवर नाही आणि ज्याचे पावलं विटेवर नाही मी त्या देवाला नमस्कार सुद्धा करणार नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. याला म्हणतात एकनिष्ठ उपासना. प्रमाण सुरुवातीला होऊन गेला आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड. एका विठ्ठला वाचून एका विठ्ठला वाचून महाराज आमचा रविदास म्हणजे गाथेचे गाथे पाठ आहे, फक्त अशुद्ध पाठ आहे. ते काय बोलल नारे नारे करून देतो शेवटने. एका विठ्ठला वाचून न करू आणि का भजन. आम्ही एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करणार नाही. एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही. प्रमाण होऊन गेले नव्हे. एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही. सगळ्या काकडा करणाराला पाठ आहे. आणि जर गेलो तर तुका म्हणे लाज कवणा हे काने नसी. तुका म्हणे लाज कवणा हे काने नसी. तुका म्हणे लाज कवणा हे काने गाजे. तुका म्हणे लाज कवणा हे काने गाजे. तुझ्या चरणागत चरण जाऊ आणि गाती. तुका म्हणे लाज हे कवणाने नसती. तुका म्हणे लाज कवणा हे काने नसती. तुझ्या चरणागत चरण गाजे. तुका म्हणे लाज होय गाजे. तुका म्हणे लाज होय गाती. जगदाळ गुरुजी इथपर्यंत आलो आपण. तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी. तुका म्हणे लाज कवना हे काने नसी. जे पांडुरंगा पुढे उभं राहून तुकोबाराय म्हणतात तुझा शरणागत. दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुझा आहे असं म्हणणारे तुकाराम महाराज. मग या अभंगात असं का. शरण चरण हनुमंतो. शरण चरण जी हनुमंतो. चरण चरण हनुमंता. चरण चरण रामदूता. चरण चरण हनुमंता. तुम्हा रामदूता. तुम्हा ही सगळी पुढे बसलेली आयुष्यभर परमार्थ करणारी कीर्तनकार महाराज बरेच याच्यामध्ये आहे. इथपर्यंत आलो आपण. इकडे तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी. तुका म्हणे लाज कवणा. पांडुरंगा तुझा शरणागत दुसऱ्या देवाला शरण गेला तर कमीपणा तुझा आहे इकडे. आणि इकडे 7 वाजल्यापासून शरण शरण जी हनुमंता. आता काय इकडे पहिला प्रश्न इथे निर्माण होतो. याचं कारण काय. तुकोबाराय म्हणतात तेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. का आम्ही काही पांडुरंगाकडे मागण्या मागितलेल्या आहे. दुसरं काय नको देवा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी.
आणि मनसे काही मागा हिची देगा पांडुरंगा. हेची देगा पांडुरंगा. हेची म्हणजे काय? संता लोटांगणी. संता लोटांगणी. संता लोटांगणी संता लोटांगणी. जाता लाज नको म्हणी जाता लाज नको म्हणी संता लोटांगणी जाता लाजी नको म्हणी जाता लाजी नको म्हणी नको म्हणी वा वा रविदासजी, पाय बा भूक लागली असेल तर का तरी एक तास आहे काय भेटणार नाही. संता लोटांगणीन जाता लाज नको म्हणी हे पांडुरंगालाच मागणी मागितलेली आहे. हनुमानजी संत आहे आणि संत असल्यामुळे शरण शरणजी. हनुमानजी संत. अरे वैऱ्याच्या भावानं कबूल केलं तर भजन करणारे म्हणतील यात काय नवल आहे. आता थोडंसं 2-3 मिनिटात हनुमानजी लंकेत जातात. छोटंसं वानराच्या पिलाचं रूप धारण करतायत आणि पूर्ण लंका फिरू लागले रात्रीची. बरं का रविदास, लंकेतले घरं असे होते, बाहेरून मंदिर वाटायचं मारुतरावला, वाटायचं की मंदिरच आहे. आणि मंदिर समजून मारुतराव आज जायचे ना आत मल्लयुद्ध मौज भक्षण मदिरा प्राशन हे बघायचं आणि बाहेर यायचे. असे पहाटेपर्यंत फिरले. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देख जहातः अगणित जोधा. पहाटेपर्यंत फिरले अख्खी लंका. पण पहाटे एक घर असं दिसलं, छोटंसं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, भिंतीवर चित्र धनुष्य बाणाचं आणि विशेष अंगणात वृंदावन तुळशीचं. धन्य ते सदन वैष्णवाचे. धन्य ते सदन वैष्णवाचे. धन्य ते सदन वैष्णवाचे. दयाची द्वारी तुळशी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवाचे. धन्य ते सदन दयाची द्वारी तुझे वृंदावन. धन्य ते सदन वैष्णवाचे. धन्य ते सदन वैष्णवाचे वैष्णवाचे. डोक बाबा सोबत फिरल्यानं भानगडी माहिती आहे. नाही तर सर्वांना एवढंच माहिती आहे, सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ. अरे हे मजा पहा, पाठांतर करायची जी मजा असते ना, शब्द तिथेच असतात, फक्त त्यातलं मर्म लक्षात घ्यायचं. नाही तर सगळ्या इथल्या बसलेल्या भाविकांना माहीत नाही का, लाभतो विशेष संत संगे. लाभतो विशेष संत संगे आणि विशेष हा लाभ संत संगे. काय फरक आहे? पण अभंग 2 आहे ना. लाभतो विशेष संत संगे हे जेथे जावे तेथे कपाळ सरीशे आणि विशेष हा लाभ संत संगे तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. एवढा फरक पडतो. म्हणून जयाचे द्वारी नुसता सोन्याचा पिंपळ घेऊ नका. एक नाथाचं प्रमाण आहे आणि एक तुकोबारायचं आहे, विरोधाभासी प्रमाण आहे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, त्याची सुरुवात तीच आहे. आणि हे आता म्हटलं हे जयाचे द्वारी तुळशी वृंदावन सारखेच आहे. पण इथे धन्य ते सदन वैष्णवाचे आणि तिथे नाही ते स्मशान ग्रह जाना. नाही ते स्मशान ग्रह जाना. नाही ते स्मशान ग्रह जाना. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन. दयाचे द्वारी तुलसी वृंदावन. दयाची द्वारी तुळशी वृंदावन. दयाचे द्वारी तुलसी वृंदावन. नाही ते स्मशान ग्रह जाना. नाही ते ग्रह जाना. नाही ते स्मशान ग्रह जाना. अभंग सारखेच आहे. घरी गेल्यावर पहा, नाही तर ठोकाठोकी चालू आहे म्हणाल. या नाही शब्दानं इतकं फिरवलं. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही
ते स्मशान ग्रह जाणा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे. विठ्ठल हे लंकेतलं चालू आहे बरं का जगदाळे गुरुजी, लंकेतलं चालू आहे. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र की जय. हनुमानजी बिभीषणाच्या अंगणात, भिंतीवर चित्र धनुष्यबाणाचं, राहण्याचा निवास वेगळा, अंगणात वृंदावन तुळशीचा. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद. याला म्हणतात आपल्या भाषेत माझे या जातीचे मज भेटू कोणी. लंका सोन्याची आहे, पण सोन्याची लंका पाहून मारुतीरायाला आनंद झाला नाही. मग अख्ख्या लंकेत एकच वृंदावन अंगणात दिसलं बिभीषणरावच्या, तिथे आनंद झाला. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई. याला म्हणतात माझ्या जातीचे मज भेटो कोणी. कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का? कल्पनेला तुमचा मुलगा मुंबईला नाही, मुंबईला तर कोणी असते, अमेरिकेला, बरं वाटलं चला आता, अमेरिकेला आहे, मोठा अधिकारी आहे. 40 4 चाक्या त्याला अंगरक्षक बनून निघला बाहेर. म्हणजे 20 4 चाक्या पुढे, 20 4 चाक्या मागे, मध्ये मुलगा त्या VIP गाडीत. 250-300 अधिकारी शालूट ठोकायला. एवढ्या मोठ्या पदावर मुलगा अमेरिकेत आहे, आणि बाप मात्र भोईर गावला हाडाचा वारकरी आहे. कल्पना करा. मुलगा सारखा म्हणतो एकदा या अमेरिकेला बाबा, एकदा या अमेरिकेला बाबा, एकदा. काय रे अमेरिकेत? इंद्रायणी आहे का चंद्रभागा? माऊलीची समाधी आहे का माझ्या विठोबारायाचं मंदिर? नाही, पण याच बाबा, याच बाबा. हो नाही, हो नाही करता करता बाबानं होकार दिला बरं का रैदास, पण अड घातली. येतो पण माझ्या पोशाखात, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन, त्याच्यात बुक्का, गाथा ज्ञानेश्वरीची पोथी डाव्या काखत, आणि छोटा माझ्या संप्रदायाचा भगवा झेंडा उजव्या खांद्यावर. या पोशाखात येतो अमेरिकेला. नाही तर तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल, काय सांगता येते? नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या. झालं. इथल्या मुलांनी बसवून दिला अमेरिकेच्या विमानात. 400-450 प्रवासी आहे, 9-10 तासाचा प्रवास आहे. बाकीचे सगळे प्रवासी टोमॅटोच्या कलरसारखे आहे. मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस आहे. एकच झेंडा भारताचा, त्याच्यात 4.5. कळलं वाटतं तुम्हाला? त्यांची इंग्रजीतून निंदा चर्चा चालू झाली. याला काय घेणं आहे? या भोईर गावच्या वारकऱ्यानं विमान सुरू झाल्यावर जपमाळ घेतली हातात, डोळे लावले भारतात. विठ्ठल 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 10 तास उघडले अमेरिकेत. विमान उतरलं. आता पुढचा ऐका. मुलगा त्याच पद्धतीनं आला. 20 4 चाक्या पुढं, 20 4 चाक्या मागे, मध्ये 250 अधिकारी शालूट ठोकायला. एवढ्या लवाजम्यानिशी मुलगा विमानतळावर आला, आणि जसा झेंड्यावाला बाप उतरला विमानातून, पायातले जोडे काढले केशवबाबा. मुलाने घाई आला आणि साष्टांग दंडवत आपल्या वारकरी बापाला पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. मुलगा उभा झाला आणि वर पाहिलं ना, पुढचं पहा. वारकरी बाप हुनके देव रडत होता. बाबा, विमानात काही त्रास झाला?
नाही माझ्या राजा. मग रडताय तुम्ही आनंदानं. म्हणजे अरे हे 250 अधिकारी अमेरिकेत तुला शालूट ठोकतात. 40 4 माझ्या लेकराच्या अंगरक्षकाला अंगरक्षक म्हणून 40 4 गाड्या आहे. एवढ्या पदावर पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेत आहे तरी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजला नाही. मला याच्यापेक्षा काय मिळवायचं आहे भाऊ. पांडुरंगाची कृपा झाली, माझ्या जीवनातलं सगळे मिळालं. इथपर्यंत पहा. आता एक साताऱ्याचा वारकरी गेलता मुलाकडे. तोही वारकरी तसाच होता. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागवट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, डाव्या काखेमध्ये गाथा ज्ञानेश्वरीची पिशवीन, उज्या खांद्यावर झेंडा. परिचय नाही, हे भोईरगावचं ते साताऱ्याचं, पण पोशाख सारखे. हे त्याच्याकडे पाहतं, ते याच्याकडे पाहतं. परिचय नाही. पण जेव्हा जवळ 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 दोन्ही वारकरी आले, साताऱ्याचा आणि भोईरगावचा, आणि जे एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोघांचं रडणं सुरू झालं आनंदानं. का? माझ्या भागवत धर्माची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद वारकऱ्याला नाही, तो वारकऱ्याच्या भेटीत वारकऱ्याला. विठ्ठल तसं हनुमानजीला आनंद कुठं झाला? सोन्याची लंका आहे नाही. मग रामायुध अंकित ग्रह शोभा बर्निन जाई, नव तुलसी का रुंदत देख हर्ष कपिराई. इथे आनंद झाला. पण शंका आली की लंका सगळे राक्षसांचं नगर आहे, इथं वृंदावनवाला हबप कसा असेल? मला फसवायसाठी तर रावण सरकारचा नाटक नसल. काही काही माणसं ना इकडचे चांगले आहेत, तिकडच्या गोष्टी 10-10 कोटीचे बंगले बांधतात. बंगल्याच्या पुढे तुळसही, वृंदावनही तेवढ्याच खर्चाचं आणि हिरवीगार तुळस असते. एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी है. लंका निशिचर निकर निवासा, यह कहा सज्जन कर बासा. मनमय तर्क करे कपिलागा, आणि तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. राम राम तेही सुमिरण केना. आणि बिभीषणानं पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. आणि बिभीषणाचे शब्द आहे रविदास, मारुती राया आज कळलं मला, मी वैऱ्याचा भाऊ असलो तरी माझ्यावर कृपा रामचंद्राची आहे. का? तुझ्यासारख्या संतांनी घरी येऊन दर्शन दिलं. परी जग जेठी करुणा, परी जग जेठी करुणा. बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेठी करुणा केली. एक तर सगळ्यांना जाहीर पाठ आहे, राम कृपा बिनु मिल नाही. मोर भरोस, मोर भरोसी बा सुन हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मोर भरोसी बा सुन हनुमंता. हो
भोईर, आज सकाळपासून इथल्या अंजना माईच्या डोळ्याला स्वर्गात धारा लागल्या असेल की आमच्या परिवारानं लेकरानं केवढा मोठा कार्यक्रम केला. आपलं काय चालू होतं रे? हा बस सांगा, थोडं वयमानानं होते. मोर भरोस ते मलाच आवडत नाही बाबा. तब्येत काही साथ देत नाही, शरीर आता 72 चालू असल्यामुळे त्याच्याप्रमाणे आहे ते. पण अजून काही महाराष्ट्र वैतागला नाही. शपथ खोटं नाही, वाटच पाहू नये. आणि मी काही झालं तरी वेळ चुकत नाही महाराज. 7ला त्यांच्या दारात हजर आहे. रात्री पुण्याला 3 वाजता निघालो आम्ही, चाललो आता नागपूरला. पण वेळ नाही चुकत कोणाची. अजूनही विश्वास आहे लोकांचा. ढोक महाराज, बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करा म्हणजे संपल तेव्हा नवच. विठ्ठल इथपर्यंत आलो. मोर भरोसभा सोनू हनुमंता, राम कृपा बिनू मिल नाही संता. तुझ्यासारख्या संतांनी दारात येऊन ब्रह्ममुहूर्तावर सकाळी दर्शन दिलं म्हणजे माझ्यावर रामाची कृपा. याचा अर्थच आहे की हनुमानजी संत आहे हे सिद्ध झालं. आणि तुकोबारायची देवाकडे मागणी आहे, संता लोटांगणी जाता लाज नको मणी. म्हणून 7 वाजल्यापासून शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता. बऱ्याच पण जे फडकरी आहे, जिथे गाथ्यावरचे भजनं चालतात रविदास, आम्ही देवीदासमध्ये असायचो. कारभारी महाराज स्वामीजी गाथ्यावरचं भजन ते शरण शरण म्हणायचे नाही, जी जी. एकेरी भाषेत नाही. शरण शरण जी हनुमंता. आदर द्यायचा आहे. जीचा अर्थ आदर होतो, महाराज होतो. अरे साध्या गोष्टी आहे. आपल्या बहिणीचा मिस्टर रोज दारू पितो न बहिणीला त्रास देतो तरी जी लावायचा. दाजी, भाऊजी, आपलं शरण शरण जीवर चाललं. भले तिकडे फिरू नका, मग काय मी शुद्धीवर आहे का नाही. दाजी, भाऊजी, आणि रोज मारतोय आपल्या बहिणीला तरी जी लावायचा. आदर आहे. कुलवान घराण्यामध्ये अजून जी म्हणण्याची पद्धत आहे. कुलवान जे घराणे आहे, बाप हाक मारतो मुलाला आदरानेच आणि मुलगा आवाज देतो तेव्हा नम्रतेनेच. बाळासाहेब वडील म्हणतात, मग बाळासाहेब उभा राहतो, जी पुढचं नंतर बघू काय असेल ते. ही पद्धत आहे. नाही तर काही घराण्यामध्ये महाद्या उभा राहतो. थांब ना म्हाताऱ्या, दम आहे का नाही, येतो ना. समजायचं घराणा होतो. जीवर चाललं. जी बाबा हा आदर आहे. केशव बाबा जी, शरण शरण जी. पुन्हा काय माहितीच आहे तुम्हाला. दाजी, भाऊजी ही मराठी झाली. दाजीला काय म्हणतात हिंदीत? खरं बोलायचं, लाजायचं नाही. जिजाजी. अरे जीवर चालतं ना, शरण शरण जी. मारुती राजा दरबार चालू आहे. जिजाजी, इथं तर डबल जी लागला. डबल रैदास, डबल जी. ते गाथ्यात नाही पण गाणं होतं. बऱ्याच लोकांना पाठ होतं. आताही पाठ आहे बऱ्याच लोकांना. जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजा जी. डबल जी आहे. हे तोतांना आहे, आदर आहे. ज्ञानाचे राजे ज्ञानेश्वर महाराज आहे. पुढे बसलेले वारकरी आहे. ज्ञानांचे राजे असले तरी ज्ञानेश्वरीत गणपतीला आदर देताना
ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तोची गणेशो. ज्ञानाचा राजा माऊली असला तरी गणपतीला आदर देताना ओम नमो जी. तसे तुकाराम महाराज मारोतरावला शरण शरण जी. इथपर्यंत आलो आपण. जमते जमते करू आपण, बरोबर करू. काही समृद्धीनं घेऊ, काही वनवेनं घेऊ. हा विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शरण शरण जी हनुमंता. इथे हनुमंत आहे. हनुमंत हे कोण्याच ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही. मग जन्म झाला तेव्हा अंजना माईला म्हणाले, माँ मुझे भूख लगी है, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. पूर्व दिशेकडे पाहिलं रविदास. सूर्याचा उदय झालता. मारोतरावला वाटलं हे पिकलं सफरचंदच आहे. प्रात समय रवि भक्षी लियो तब तीनहु लोग भयो अंधियारो. सूर्याला गिळालं, अंधार पडला. सर्व देव इंद्राकडे गेले. इंद्रानं वज्र फेकून मारलं, ते बाबाच्या हनवटीला लागलं आणि म्हणून नाव हनुमंत ठरलं. शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता. त्याच्या पुढे शब्द पहा, तुम्हा आलो रामदूता. इथे दूत शब्दाचा अर्थ होतो संदेशवाहक. दूत म्हणजे काय? राजाचा संदेश नेतो तो राजदूत, देवाचा संदेश नेतो तो देवदूत, देशाचा संदेश नेतो देशदूत. तसं रामाचा संदेश नेतो रामदूत. विठ्ठल जन्मभर बाबाने हेच काम केलं. याच्यावर कीर्तन होईल एवढं काम केलं. भरताचा संदेश रामाकडे, पण पहिला रामाचा संदेश भरताकडे. 14 वर्षांनी रामचंद्रजी आले. भारद्वाजजीच्या आश्रमात विमान उतरलं. सांगितलं, हनुमान जाओ, मेरा भाई भरत मेरे लिए तप करने बैठा है 14 साल से नंदीग्राम में. उनको संदेशा देना कि तुम्हारे भाई आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले, लेकिन सावधानी से. इकडे भरतानं हिशोब केला. हो आज 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. माझा भाऊ म्हणला होता मी शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत येईल रे भरता. मी म्हटलं होतं वाट पाहिल, पण सूर्यास्त झाल्यावर नाही आला तर अग्नीत उडी घालील म्हणून सरपण रचून ठेवलं. यासाठी रामायण ऐकायचं आहे. इथं सक्के भाऊ इस्टेटीसाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात आणि हा सावत्र म्हणतो माझा भाऊ आला नाही, अग्नीत उडी घालील. सरपण रचलं. हातात रुद्राक्षाची माळ आहे. एवढ्यात हनुमानजी आले. जय श्रीराम. आप हनुमान जी? हाँ, खुशी का संदेश देने आया हूँ. तुम्हारे भैया रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. याला म्हणतात रामदूत. रामदूत अतुलित बलराम, अंजनी पुत्री पवनी तुती नाम. रामदूत अतुलित बलधाम, अंजनी पुत्र पवन सुत. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुवेदा, कानन कुंडल कुंचित केसा. श्री राम जय राम, जय जय राम, अतुलित बलधामा. आता थोडंसं सांगू का इथे? तुम्ही वाढवलं म्हणून हे असतं नाही पटत. मग अतुलित बलधामा कोणाला म्हटलं? फक्त मारुतीरायाला. कारण त्यावेळीच युद्धामध्ये 5 पदव्या असतात. आता टवकारले तुम्ही, पण आता सांगावं लागेल. हे तेवढ्याच कामावर आहे. एक रथी, एक अतिरथी, एक महारथी, एक अतिमहारथी आणि एक महामहारथी. लक्षात राहील ना? नाही तर टेप करून घ्या. तुम्हाला माझ्याशिवाय कोण सांगते हे? 5 पदव्या. एकटा 5000 योद्ध्यासोबत लढाई करतो त्याला पदवी असते रथी.
12 रथासोबत लढाई करतो तो अतिरथी. म्हणजे हे 12 ते 5 गुणाकार करत जा 9 वाजेपर्यंत. 12 पंचे 60,000 योद्ध्यासोबत लढाई तो अतिरथी. रथी, अतिरथी, त्याच्या पुढे पदवी आहे महारथी, त्याच्या पुढे अतिमहारथी आणि शेवटची पदवी आहे महामहारथी. बरं तर तुम्ही टवकारले असाल तर सांगतोच. रथी 2च आहे, अतिरथी 2च आहे. रथी, अतिरथी, अतिमहारथी. रथी, अतिरथी, महारथी 3 आहे आणि अतिमहारथी 3 आहे आणि महामहारथी फक्त एकटा आहे. बस एवढं लक्षात ठेवा. रथी 2च आहे. कोण? एक युधिष्ठिर, एक दुर्योधन. हे दोघं रथी आहे. भीष्माचार्य, जामवंत हे अतिरथी आहे. रथी, अतिरथी, महारथी 3 आहे. एक भीष्म, एक अंगद, एक रावण. आता काय राहिलं? रथी, अतिरथी, महारथी. अतिमहारथी 3 आहे. इंद्रजित, श्रीराम, अजून काय एक राहिलं ना, काही सांगत जा म्हणा काय त्याला. एक इंद्रजित आहे, एक श्रीराम आहे, अजून एक राहिला. येईल पण तेव्हा कीर्तन संपलेलं असेल. विठ्ठला विठ्ठल विठाला 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 विठाला. आलं का नाही असं घोकणपट्टी करावं लागते मग येते. रथी 2 युधिष्ठिर आणि दुर्योधन. अतिरथी 2 जामवंत आणि आताच ऐकलं ना भीमदादा. अतिमहारथी 3 भीष्म, रावण, अंगद. रथी, अति नाही, महारथी 3 आणि अतिमहारथी 3. त्याच्यात एक राहिला होता म्हणून आपण पुन्हा वापस गेलो. एक रामचंद्र, एक इंद्रजित, एक अर्जुन आणि महामहारथी जगात एकच ते बजरंगबली, ज्यांच्या पुढे सेवा चालू आहे. म्हणून त्यांनाच फक्त पदवी आहे अतुलित बलधामा, ज्याच्या बळाचं वर्णन करणं शक्य नाही. लढाई करल त्यात नवल काय. कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, शब्दानं ब्रह्मांड गुंडाळतो तो युद्ध नंतर. महामहारथी हे तू वाढवलं. विठ्ठल विठ्ठल. तुम्हा आलो रामदूता, संदेश वाहक. बरे का, रामदूत. तुम्हारे भैया दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. हा संदेश हनुमान जी ने नेला भरताकडे. भरतजी पळतच आले अयोध्येत. माताजी, माताजी. कौसल्यामाईनं आवाज ओळखला, माझ्या भरताचा आवाज आहे. बाहेर आली. क्या हो बेटा? अभी संदेशा मिला है, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. माँ एवढं ऐकलं माय रडायला लागली. आई, माझा दादा 14 वर्षांनी येतो, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? वेगळी कारण आहे. आज तुझ्या जन्मदात्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली रे. आज तुझा बाप असता नुसता नाचला असता रे. त्याची इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. हा संदेश इकडे वापस आले हनुमानजी रामचंद्रजीकडे. प्रभुजी जल्दी चलो, 8:30 बज रहे हैं. अयोध्या की दशा ठीक नाही है. म्हणजे रामाचा संदेश भरताला, भरताचा संदेश रामाला, रामाचा संदेश सीतेला, सीतेचा संदेश रामाला, असं जन्मभर संदेश पोचवायचं काम केलं. म्हणून शब्द तुकोबाराने घातला रामदूता. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे. शरण शरण जेवण म्हणता तुम्हा आलो रामदूता. हनुमानजी म्हणाले, बाबा, अरे जगाचा बाप पांडुरंग परमात्मा तुमच्या पुढे लोटांगण घालतो,
तुम्ही अधिकारानं सांगता चाल ये दंडवत घाली नारायण आपुल्या कल्याणा लागुनिया निर्गुण आकार झाला गुणवंतन घाली दंडवत पुजुनिया. एवढे अधिकारी संत तुम्ही तुकाराम महाराज 7 वाजल्यापासून शरण शरणजी शरण शरणजी शरण शरणजी. मला शरण येण्याचा नेमका उद्देश काय? काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. सुभटा सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. एवढाच. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा. दुसरं कारण असं आहे रविदास, 2 एका विषयाचे एका ठिकाणी आले. 2 शेतकरी, पिका पाण्याची चर्चा, 2 ड्रायव्हर, मालकाची चर्चा. हे सगळे पाठ. थांबा, तिसरं चरण म्हणाल बरं का तुम्ही, सगळी बिघडल. तसं नाही, आमचं ते वेल्डिंग असते तिथंच आलं पाहिजे. ते तर तुम्ही टपलेलं असते शूर आणि धीर, कशातच संबंध लागत नाही. व्याख्यान कोणीकडे तुमचा शूर कोणीकडे. विठ्ठला विठ्ठल. समविषयाचे. तसं तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे भक्त आहे आणि हनुमानजी रामाचे भक्त आहे. आणि हे 2 भक्त एकत्रित आल्यामुळे चर्चा भक्तीची आहे. हे लक्षात घ्या, समविषय आहे ना. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मजा पहा, यातला जो सुभटा आहे ना, त्या सुभटावर कीर्तन होईल एवढा व्यापक विषय त्या शब्दात आहे. म्हणून अन्वय हे वाक्य करताना संबोधन आधी घ्यायचं आणि क्रियापद शेवटी लावायचं. सर्वांना माहिती आहे, म्हणून तर बुवाला व्याकरणाची गरज आहे. नाहीतर रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, हे तर पद्य झालं. पण हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले वाक्य झालं. झाले हे क्रियापद आहे, ते शेवटी घ्यायचं आणि साजणी संबोधन आहे, मग वाक्य तयार होतं. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. झाले क्रियापद. साजणी म्हणाली कोणाचं रूप आल्यावर सुख झालं, मग खालची लाईन वाचा, तो हा आपोआप. मग कीर्तनकाराला टिपणं पाठ करायची गरज नाही, बस बरोबर प्रवेश होतो. तसं आपलं काय चालू होतं, कीर्तन चालू होतं. तसं म्हणताना काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा पद्य झालं. आता वाक्य कसं करणार, दावाव्या क्रियापद आहे आणि सुभटा हे संबोधन आहे. मग हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. इथपर्यंत आलो आपण. आता एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. अर्धाच तास आहे त्याच्यात. सगळं केशव बाबा ते सगळं उरकायचं आहे आणि तुम्हाला आराम करायचा आहे. मला रात्रभर जायचं आहे. आमच्या घरी सप्ताह आहे. भेरे साहेब एकदा आमच्या भेरे आई राजू लहान होता त्या सप्त्याला आले होते, जो आता मी रात्रभर प्रवास करणार आहे. ठीक आहे, एकदा हात वर करा. असं शूटिंगवाले एवढे हात घ्या. स्टेजवरच्याही मोठ्या मोठ्या लोकांचे नंतर घ्या, पहिले यांचे घ्या. शाबास. एका तालात विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा
म्हणा शरण शरणजी दोन्ही कामं करू. शरण शरण जी हनुमंत शरण 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 जी हनुमंता तुम्हा मज सुबट मज सुबता पर्यंत आलतो आपण. हे सुबटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. सुबटा ही पदवी फक्त दोघाला आहे हे लक्षात घ्या. पुण्यश्लोक चौघालाच आहे, हबप सर्वांनाच आहे. एका युगात एकाला मिळाली पदवी कोणती? पुण्यश्लोक. सत्ययुगात नळराजाला पुण्यश्लोक. त्रेतायुगात जनक राजाला पुण्यश्लोक. द्वापारात धर्मराजाला पुण्यश्लोक आणि कलियुगात अहिल्यादेवीला
पुण्य श्लोक एका एवढ्या हबपसारख्या सोप्या आहे का एका युगात एकाला. तसं सुभटा दोघाला, एक अर्जुनाला आणि एक बजरंग बलीला. योगाची वाटा पुढचं तर कळलं सगळे तुम्हाला. देव म्हणतायत अर्जुनाला, योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाच सेल वाटा भागा आला. देवाने अर्जुनाला पदवी दिली सुभटा आणि तुकोबाराने बजरंग बलीला दिली सुभटा. आता सुभट म्हणजे काय? सु म्हणजे चांगला आणि भट म्हणजे योद्धा. भट्ट वेगळा, तिथे डबल ट लावायचा. मराठीकडे लक्ष दे. म्हणे रामेश्वर भट्ट. दोघंही लढाईच करतात, ते जेवणाच्या वेळी करतात. हे भटात भट्टो विशेषते. विठ्ठल लौकिक आणि पारमार्थिक. आता वेळ अतिशय कमी आहे. लौकिक दृष्ट्या योद्धा म्हणून सुभट चांगला. कोण? अर्जुन. एकला अर्जुन औक्षणे अकरान जिनेची काही त्वा संग्रामे हरू जिंकला निवात कवचाचा ठावची फेडीला पवाडा तुआ केला गंधर्वासी म्हणून सुभट. आणि स्वर्गात गेल्यावर उर्वशी प्रसन्न झाली, पण ब्रह्मचर्याला कलंक लागू दिला नाही. नपुंसक होशील शाप स्वीकारला, अज्ञातवासात बृहन्नडा झाला, पण ब्रह्मचर्याला कलंक लागू दिला नाही म्हणून सुभट. विठ्ठल अर्जुन सुभट, बजरंग बली सुभट. लौकिक दृष्ट्या सुभट. पाहता काय माझ्याकडे, जर गदा घेऊन हनुमानजी मैदानात आले आणि नुसता आवाज दिला जय श्रीराम, बरं का, घाबरू नका, तर मग इंद्रजित पळत जायचा मैदानातून काकाकडे. काका कोण? कुंभकर्ण काका. काका भागो बजरंग बली आए है. कुंभकर्ण इंद्रजित तेही चंचला कापत, तेही चंचला कापत, तेही चंचला कापत. इंद्रजित तेही चंचला कापत, तेही चंचला कापत, तेही चंचला कापत. कुंभकर्ण इंद्रजित तेही चंचला कापत, कुंभकर्ण इंद्रजित तेही चंचला कापत, तेही चंचला कापत, तेही चंचला कापत. म्हणून सुभट. कुंभकर्ण इंद्रजित आणि तेही चळचळा कापत म्हणून चांगला योद्धा. लौकिकात चांगला योद्धा, पारमार्थात का सर्वांचं ज्यांनी वाटोळं केलं ते दोघे, काम आणि क्रोध. कामाचे कोतवालेने नागवेली बहुतासी हरिहराची अभ्रू घेतो बहिणाई त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषीन, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. पण काम बांधवडी म्हणून सुभट. खेळिया माझी हनुम्याशाना, न पडे काम व्यसनी रे, कामची नाही ते क्रोधची कैसा, कामची नाही ते क्रोधची कैसा. तेथे कैसे भांडणी, तेथे कैसे भांडणी. राम्या गड्याची आवडी मोठी, राम्या गडाची आवडी मोठी. मनोनी लंके पेने रे, मनोनी लंके पेने रे, मनोनी लंके पेने रे, मनोनी लंके पेने रे. ऐक खेळी आतुत सांगतोय जाणून खेळी खेळे रे, ऐक खेळी आतुत सांगतोय जाणून खेळी खेळे. ऐक खेळिया तुझं सांगायचे जाणून खेळ रे, ऐक खेळिया तुझं सांगतो जाणून खेळ रे. बस गुरुनाथजी, दुसरं चरण चालू आहे आपलं.
पण आता अजिबात घाबरू नका, बरोबर उरकतो मी. खेळया माझी हणम्या शहाणा न पडे काम वेसणे रे. कामच नाही ते क्रोधचे काही चाते ते काहीचे भांडण रे. बस म्हणून सुभट पारमार्थिकदृष्ट्या आणि सुभट लौकिकदृष्ट्या. मग हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या तुकोबाराय म्हणतात. आता हनुमानजीलाच भक्तीच्या वाटा. आता वाटा शब्द असल्यामुळे बहुवचन आलं. 9 वाटा आहे. श्रवण आहे, कीर्तन आहे, स्मरण आहे, पादसेवन, अर्चन, दास्य, वंदन, साख्य, आत्मनिवेदन, ह्या 9 वाटा. आणि एका एका वाटेमध्ये एका एकाचा हातखंडा आहे. आता एवढी वेळ आपल्याकडे नाही. श्रवण परीक्षिती, कीर्तन शुकाचार्य, स्मरण प्रल्हादजी, पादसेवन लक्ष्मी, अर्चन पृथुराजा, वंदन अक्रूरजी, सख्य अर्जुन, आत्मनिवेदन बळीराजा आणि या 9 मधली दास्यत्व हनुमानजी. दासत्वनी केट हनुमंते पै केले मनुनी देखिले रामचरण मनुनी देखिले. दासत्वनी हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण म्हणून देखिले दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. या 9 वाटामधली एक वाट तुम्हाला चांगली माहिती असल्यामुळे माझा 7 वाजल्यापासून तुम्हाला विनवणी आहे की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. इथपर्यंत आलो आपण. हे पहा, लढाईतला प्रसंग सांगतो. रैदास, रावण रथात बसून आला. लढाई झाली ती 72 दिवस. आता शेवटचे 5 दिवस एकट्या रावणासोबत युद्ध आहे. रावण रथात बसून आला आणि रामचंद्राच्या पायात चपलाही नाही. तेव्हा बिभीषणाचे डोळे भरून आले. प्रभू, कारडतो रे. रावण रथी बिरथ रघुवीरा, देखे बिभीषण भयऊ अधीरा. नाथन रथ नहीं बिनु पद त्राना, केई बिधि जितेऊ बीर बलवाना. बिभीषण विचारतोय रामचंद्राला मैदानात, अहो रथात बसून आला रावण आणि माझ्या मालकाच्या पायात तुटक्या चपला नाही. मग शंका आहे की एवढ्या मोठ्या बलवान वैऱ्याला चपलाही नसलेला माझा राम कसा जिंकल. अरे बिभीषणा, आपल्याकडे रथ आहे ना रे. मी काय आज आलो का तुमच्या पार्टीला? असताना दिसला नसता का? अरे तो दिसत नाही. सखा धर्ममय असं रथ जाके, जितन सकई कतह रिपू ताके. रामचंद्र म्हणतात आपल्याकडे धर्मरूपी रथ आहे आणि त्या धर्मरूपी रथाचं वर्णन रामचंद्राने सुरू केलं मैदानात बिभीषणाजवळ. बिभीषणा, सांगा प्रभू, ईश्वराचं भजन रथावरचा सारथी आहे. धर्म हा रथ आहे. साम दाम दंड भेद हे 4 घोडे रथाला आहे. समता हे घोड्याचे बागदोर आहे आणि बागदोर ज्याच्या हातात आहे तो सारथी ईश्वराचं भजन आहे. सत्य माझ्या रथावरचा झेंडा आहे. वैराग्य ही ढाल आहे. ज्ञान ही तलवार आहे आणि माझ्या रथाला 2 चाक आहे. सौरज धीरज हे रामाचे शब्द सांगतो, मग अभंगावर लक्षात येईल तुमच्या. सौरज धीरज यही रथ चाका, सत्यशील दृढ ध्वजा पताका. सत्य माझ्या धर्मरूपी रथाचा रथ आहे आणि शौर्य आणि धैर्य या धर्मरूपी रथाची 2 चाक आहे. आणि शौर्य आणि धैर्य हे दोन्ही चाक जर कोण आहे म्हणशील तर माझा मारुती. शूर धीर शूर धीर
शूर आणि धीर शूर आणि धीर शूर आणि धीर शूर आणि धीर ए शूर आणि धीर हो शूर आणि धीर 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 तू सादर स्वामी काचे तू सादर काय भक्तीच्या जवाटा काय भक्तीच्या जवाटा काय भक्तीच्या जवाटा काय भक्तीच्या जवाटा भक्तीचा जवाटा काय भक्तीचा जवाटा काय भक्तीचा जवाटा काय भक्तीचा जवाटा बरोबर आलो आपण तिसऱ्या चरणावर. एक चाक शौर्य आहे आणि एक चाक धैर्य आहे आणि ते दोन्ही चाक माझ्या रथाची माझा मारुती आहे. शूर आणि धीर. एवढं असूनही मालक कधी काम सांगतील याची वाट पाहत हात जोडून उभा आहे. स्वामी काजी तू. बस सगळ्या अभंगच पाठ असल्यामुळे काही नवीन सांगायची गरज नाही. शौर्य आणि धैर्य दोन्ही. अरे बाकीचं जाऊ द्या, बाकीचं जाऊ द्या रविदास, अजून 9 मिनिट आहे, बाकीचं जाऊ द्या. पण मालकच चोरीला गेले राव. पाकिटनं लॉकेट गेलं तर ठीक आहे, मालक गेले न लढाई चोरीला. राम आणि लक्ष्मण सगळे उदास झाले. शोधण्याची कामगिरी हनुमानजीवर आली. मग तपास कसा लागला बरं सांगतो आता. हे बारीक भानगड आहे. हनुमानजी रात्री एका मोठ्या वटवृक्षाच्या झाडाखाली बुंद्याला टेकून बसले. चिंतातूर आहे. राम लक्ष्मण चोरीला गेले, कोणी नेले असावे. त्याच वृक्षावर एक गीध पक्षाचं जोडपं होतं. त्यातली गिधाडीन गरोदर होती. रात्री 12ची गोष्ट. गिधाड खुशीत येऊन तिला म्हणतं, काय खातं बरं? तर धर्मशास्त्र ऐशे डोहाळे. ती म्हणली, बया मला का नाही माणसाचंच मांस खावंसं वाटतं. गप बसलं गिधाड. मी तिथंच होतो. ती म्हणली, आता का गप बसला? 7 वाजल्यापासून काय खातं काय खातं काय खातं? अरे तू जनावराचं म्हटलं असतं, कुठून आणलं असतं माणसाचं? पण लक्षात आलं, थांब जमतंय. तू झोपली होती 1 तासापूर्वी. आपल्या झाडापासून 2 माणसं नेले, अहिरावण आणि खांद्या.